नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर तालुक्यातील नामांकित ॲग्री हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शालेय पोषण आहारातील गैरव्यवहार अखेर जनतेसमोर आला आहे। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मिळणारा पूरक पोषण आहार गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना वितरित न करता बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय। शाळेतील एका खोलीत 3 मोठ्या गोण्यांमध्ये सडके, बुरशी लागलेली निरुपयोगी चॉकलेट, पोषण आहार साहित्य आढळले। वस्तूंवरून सरळ दिसत होते की त्या जून महिन्यापासून टाकून दिलेल्या अवस्थेत पडून आहेत। विद्यार्थ्यांना एकही वस्तू न देता मात्र वाटप दप्तरात 100% वितरण दाखविण्यात आले। हा प्रकार म्हणजे थेट आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय आणि सरकारी निधीचा दुरुपयोगच म्हणावा लागेल। या संपूर्ण पोषण आहारात होणाऱ्या गैरप्रकारांची माहिती पंचायत समिती सदस्य छगन महाले व सामाजिक कार्यकर्ते अनिल चौधरी यांना मिळताच त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली। त्यांच्या हस्तक्षेपानंतरच हा प्रकार चव्हाट्यावर आला आणि चौकशी सुरू करण्यात आली। या आधीही या शाळेविरुद्ध पोषण आहाराचा काळाबाजार, साठेबाजी व गैरव्यवहाराबाबत तक्रारी दाखल झाल्या आहेत। तरीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रभारी केंद्र प्रमुख आहे प्रभू वळवी। तर या ठिकाणी ॲग्री हायस्कूलला आम्ही भेट दिली असता तर या ठिकाणी शालेय पोषण आहारचे किचनची तपासणी केली असता तर किचनमध्ये आम्हाला 3 प्रकारचे मिलेट बार आढळून आलेले आहे। त्याच्या संदर्भात आम्ही सखोल चौकशी केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाला आम्ही त्याचा अहवाल पाठवू आणि वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवल्यानंतर वरिष्ठ कार्यालय जे काही कार्यवाही करतील ते करतील। ही जी मिलेट बार आढळली ही खराब आहे सर? हा, निश्चितच खराब आहे। ठीक। शालेय संहितेनुसार पोषण आहाराच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी शालेय समितीचे अध्यक्ष, चेअरमन व मुख्याध्यापक, सचिव यांच्यावर असते। त्यामुळे स्थानिक नागरिक, पालक व सामाजिक संघटना दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी जोरदारपणे पुढे आणत आहेत। हा मुद्दा आता विधानसभा अधिवेशनातही मांडण्यात येणार असून जिल्हा प्रशासन या गंभीर विषयावर कारवाई करते की पाठीशी घालते याकडे पंचक्रोशीतील आदिवासी पालक व जागरूक नागरिकांचे लक्ष लागून आहे। याबाबत मुख्याध्यापिका यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी लावलेले आरोप फेटाळले आहेत। स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खांडबारा मुख्याध्यापिका सौ M.A. वळवी आज आमच्या शाळेला अधिकाऱ्यांनी भेट दिली, पोषण आहाराला भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी पोत्यामध्ये चॉकलेट आढळून आले आणि हे चॉकलेट आम्ही मुलांना वाटत होतो, वेळेतच वाटलेले आहे, परंतु ते मुलं खात नाही आणि त्या फेकले जातात बाहेर आणि ते जमा करून आम्ही ठेवलेले होते आणि या ठिकाणी ठेवलेले होते। ते खराब चॉकलेट असल्यामुळे त्याचं वाटप देखील केलेलं नाही आणि तर आमच्यावर जे आरोप केलेले आहे ते चुकीचे आहे। आम्ही मुलांना पोषण आहार हा चांगला व्यवस्थित देत असतो, सगळे चुकीचे आरोप आमच्यावर केलेले आहेत। विद्यार्थ्यांचा हक्क असलेल्या पोषण आहारावर अशी निर्दयी व बेपर्वा मार्मिक लूट चालू राहणार का? दोषींवर तात्काळ गुन्हे नोंदवले जाणार आहेत का? चौकशी स्वतंत्र व निष्पक्ष होणार का? हा मोठा प्रश्न आता जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिलाय। पुरुषोत्तम अहिराव, नवापूर लाईव्ह, खांडबारा। मी छगन नारायण महाले, माजी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती नवापूर, अशी बातमी देतो की नवापूर तालुका विधायक समिती संचलित ॲग्री हायस्कूल ज्युनियर कॉलेज खांडबारा येथे शालेय पोषण आहाराबाबत जो पूरक आहार दिला जातो तो एकदम निकृष्ट दर्जाचा दिला जातो आणि तोही अळ्या असलेल्या, बुरशी असलेला दिला जातो। हे योग्य नाही। शालेय विद्यार्थ्यांना इथं 5वी ते 8वीचे विद्यार्थी असतात, त्यांना आदिवासी विद्यार्थी असतात, त्यांना जो पूरक आहार दिला जातो तो बुरशीजन्य दिला जातो, हे योग्य नाही। म्हणून मी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर यांना दूरध्वनीवरून तक्रार केली आणि त्यानुसार त्यांनी चौकशी समिती नेमून ॲग्री हायस्कूल ज्युनियर कॉलेज इथं चौकशी समिती पाठवली। त्यानुसार इथं चौकशी समितीने चौकशी केली असता अनेक प्रकारच्या की मिल्की बार असलेले बुरशीजन्य वस्तू दिसून आल्या। ते खाण्यालायक नाही आहे आणि यापूर्वीही या विद्यार्थ्यांना हे चॉकलेट किंवा पूरक आहार दिला जातो की नाही याची शंका निर्माण झालेली आहे। म्हणून माझी विनंती आहे वरिष्ठांना
की या शालेय समितीवर आणि शाळा प्रश्नावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती. नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ.